आज थलपती विजयचा सगळीकडे जय जयकार होतोय, परंतु मागच्या 2 वर्षात थलपती विजय सोबत जे जे काही घडलंय त्याचा अभ्यास जरी केला ना तर आपल्याला आयुष्यभराचं लेसन मिळून जाईल. ध्येय निश्चित कसं करायचं, अडचणी आल्यावर त्याच्यावर मात कशी करायची, ध्येयाशी एकनिष्ठ कसं राहायचं, जिंकायचं कसं, हे थलपती विजयकडून आपल्याला शिकायला मिळतं. 2024मध्ये जेव्हा थलपती विजयने TVK नावाच्या त्याच्या राजकीय पक्षाची घोषणा केली आणि त्याच्यानंतर तमिळनाडूमध्ये होत असलेलं जे काही राजकारण आहे त्याची खदखद बोलून दाखवण्यासाठी आणि स्वतःचा पॉलिटिकल अजेंडा लोकांसमोर ठेवण्यासाठी त्याने जननायकन नावाच्या एका चित्रपटाची निर्मिती केली. परंतु हा चित्रपट रिलीज झाला नाही. पॉलिटिकल ॲक्शन थ्रिलर म्हणवल्या जाणाऱ्या हा चित्रपटामध्ये काही वादग्रस्त संवाद आहेत असं सांगत सेन्सॉर बोर्डाने त्याला सर्टिफिकेट दिलंच नाही. हा सिनेमा OTTवरती रिलीज होणार होता, परंतु रिलीज होण्यापूर्वीच त्याच्यातील काही क्लिप्स लीक झाल्या, त्या व्हायरल झाल्या, म्हणून OTTने सुद्धा त्याच्यासोबतचे जे काही करार होते ते सगळे तोडले. तो सिनेमा बाहेर आलाच नाही. त्याला जे सांगायचं होतं सिनेमाच्या माध्यमातून ते बाहेर न आल्यामुळे सभा रॅली हे त्याच्याकडे माध्यम होतं. परंतु कुरूरमध्ये झालेली जी काही रॅली आहे तिथे प्रचंड गर्दी झाली, चेंगराचेंगरी झाली आणि 37 लोक मृत्युमुखी पडले. सगळ्या भारत देशाने त्याच्यावरती छितू केलं. अर्थात त्याच्यात त्याची काही चूक नव्हती कदाचित. राजकीय आणि सामाजिक अडचणी खूप कमी होत्या कदाचित, म्हणून त्याला कौटुंबिक अडचण निर्माण झाली. त्याच्या बायकोने त्याच्या विरुद्ध ॲलिगेशन्स घ्यायला सुरुवात केली, एक डिवोर्स फाईल केला आणि विजयचे बाहेर विवाहबाह्य संबंध आहेत असं सांगितलं. राजकीय अडचण, सामाजिक अडचण, राजकीय, सामाजिक आणि कौटुंबिक अडचण आली तरी हा पठ्ठ्या डगमगला नाही. तो त्याच्या तत्वाशी ठाम राहिला. लोक त्याला शिव्या देत राहिले, तो लढत राहिला, त्याच्या तत्वाशी एकनिष्ठ राहिला. त्याने स्वतःवरती विश्वास ठेवला आणि सर्वात शेवटी पहिल्याच अटेम्प्टमध्ये 110 सीट जिंकून त्याचा पक्ष हा तामिळनाडूतला सर्वात मोठा पक्ष ठरला. उद्या थलापती विजय मुख्यमंत्री होईल. म्हणजे आयुष्यभर सिनेमांमधून लार्जर दॅन लाईफ कॅरेक्टर करून लोकांच्या टाळ्या शिट्ट्या मिळून तो सुपरस्टार झालेला विजय आज रिअल लाईफमध्ये आणि पॉलिटिकल लाईफमध्ये सुद्धा सुपरस्टार ठरला आणि आपल्याला खूप काही शिकवून गेला.